लातूर औसा रोडवरील पेठ परिसरात सोमवारी दुपारी एक धक्कादायक अपघात झाला। निलंगा आगाराची एसटी बस रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन स्कूल बसवर जाऊन धडकली। या अपघातात बसमधील अनेक प्रवासी जखमी झालेत। जखमींना उपचारासाठी विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले। चालकानं प्रसंगावधान राखल्यानं बस मोकळ्या जागेत नेली आणि संभाव्य मोठी जीवितहानी टळली आहे, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली। हाती आलेल्या माहितीनुसार निलंगा आगाराची MH20 VL 2570 क्रमांकाची एसटी बस दुपारी सुमारे 1:30 वाजता लातूर बस स्थानकातून औसाकडे जात होती। पेठ परिसरातील किड्स शाळेजवळ बस पोहोचताच बसमधील एका प्रवाशाने अचानक चालकाच्या पाठीमागे जाऊन स्टेअरिंग ओढली। त्यामुळे बस वळवली आणि रस्त्याच्या बाजूला असलेल्या स्कूल बसला धडकली, असा आरोप प्रत्यक्षदर्शी आणि बसमधील प्रवाशांनी केलाय। अचानक स्टेअरिंग ओढल्यामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभा असलेल्या दोन स्कूल बसवर जाऊन धडकली। या अपघातात MH26N 9143 आणि MH25T 0586 क्रमांकाच्या दोन्ही स्कूल बसचं मोठं नुकसान झालंय। एसटी बसच्या पुढील भागाचंही मोठं नुकसान झालंय। ही घटना घडताच बसमधील प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला। या अपघातात अनेक प्रवासी जखमी झालेत। त्यांना तातडीने विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय। प्रत्यक्षदर्शींच्या मते बसनं दोन स्कूल बसना धडक दिल्यानंतरही चालकानं धैर्य न गमावता बस सुमारे 100 फूट पुढे मोकळ्या जागेत नेऊन थांबवली। त्यामुळे बस अनियंत्रित होऊन आणखी मोठा अपघात होण्याची शक्यता टळली। त्यावेळी स्कूल बस विद्यार्थ्यांच्या प्रतीक्षेत उभ्या होत्या। सुदैवानं विद्यार्थ्यांची मोठी गर्दी नसल्यानं मोठी जीवितहानी टळली आहे।